मराठवाड्यातल्या श्री रेणुका माता मंदिर माहूर येथे संपूर्ण महाराष्ट्रभरातून भक्तांची सारखी रीग लागलेली असते। यामध्येच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एक भाविक देशपांडे हे नेहमी माहूर येथे येत असतात। यावेळी त्यांचे दर्शन वगैरे आटोपल्यानंतर त्यांनी उतरताना एका दुकानातून बांगड्या खरेदी केल्या आणि ही खरेदी करीत असताना त्यांची एक पिशवी ते तेथेच विसरून गेले आणि आपल्या गावी परत गेल्यानंतर त्यांना त्या पिशवीची आठवण झाली। त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांची एक पिशवी ते माहूर येथे विसरलेले आहेत। त्या पिशवीमध्ये चांदीची कुलदेवता, तिला सोन्याची पोत व देवांचे मूर्त्या असं साहित्य या पिशवीमध्ये होतं। नेमकी पिशवी आपण कुठे विसरलो यांचा त्यांना अंदाज घेता येईना। पुनश्च महिनाभरानंतर माहूरगड येथे दर्शनाकरिता आले आणि पायऱ्या उतरत असताना ज्यांच्याकडून त्यांनी बांगड्या खरेदी केल्या होत्या त्यांच्याकडे त्यांनी विचारणा केली। त्यावेळी रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनचे सदस्य जहीर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ती पिशवी माझ्याकडे सुखरूप आणि व्यवस्थित आहे, तुमचा संपर्क नंबर नसल्यामुळे ही पिशवी मी तुम्हाला परत करू शकलो नाही। या पिशवीला माझ्याकडे इतके दिवस झालेले आहेत तरीसुद्धा ती व्यवस्थित घडी करून ठेवलेली आहे, असे व्यापारी जहीर यांनी देशपांडे यांना सांगितले आणि त्यांनासुद्धा जहीर यांचे वक्तव्य ऐकून फार बरे वाटले। तुम्ही जिथे कुठे मुक्कामी असाल तिथे मी तुम्हाला ती सायंकाळी पिशवी आणून देतो असे सांगून रात्री 8:30 वाजताच्या सुमारास बुलढाणा भक्तनिवास येथे स्वतः व्यापारी जहीर यांनी व VCN न्यूजचे संजय घोगरे व राजू दराडे यांना घेऊन ती पिशवी त्यांनी त्यांच्या स्वाधीन केली। देशपांडे यांनी माहूर येथील व्यापाऱ्यांचे व जहीर यांचे आभार व्यक्त केले। राहणार मलकापूर, जिल्हा बुलढाणा। मागच्या शनिवार रविवारी आम्ही इथे माहूरगडावर आलो होतो दर्शनाला। हे आमचं कुलदैवत आहे। आम्ही वर्षातून तसे 2 वेळा इथे दर्शनाला येत असतो। मागच्या रविवारी आमचा अभिषेक वगैरे झाला, पूजा वगैरे आटपून आम्ही खाली उतरलो। आमचे मित्र आहेत जहीरबाई यांच्या दुकानावर आम्ही काही आमच्या मुलांनी अंगठ्या वगैरे घेतल्या, बांगड्या घेतल्या मुलींनी आणि तिथे अनावधानाने बॅग विसरून गेलो। बॅगमध्ये साधारण पूजेचं साहित्य, चांदीची देवीची मूर्ती, शंख, घंटा, गणपती आणि इत्यादी सगळं सामान होतं। तर आज 8 दिवसानंतर आम्ही खाली उतरल्यावर समजलं की आमची पिशवी हरवली। 8 दिवस अगदी सगळे बेचैन होते घरातले, सगळ्यांना अगदी करमत नव्हतं कारण कुलदैवत हरवल्यामुळे। आज 8 दिवसानंतर आम्ही इथे माहूरला आलो असता जहीरबाईच्या दुकानावर गेलो। त्यांनी अगदी व्यवस्थित थैली जपून ठेवलेली होती। त्यांनी आपली 3-4 दिवस वाट पाहिली। 3-4 दिवस वाट पाहिल्यानंतर त्यांनी घरी थैली नेऊन ठेवली आणि आज त्यांनी व्यवस्थित अगदी आमच्या सुपूर्द केली। आम्ही त्यांचे आभारी आहोत। तसेच VCN न्यूजचे आम्ही आभारी आहोत। माणुसकी जपणाऱ्या जहीर नावाच्या या व्यापाराचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। मी आणि हे जे लोक आहेत हे बुलढाण्यावरचे भाविक होते आणि हे दर्शनाला आले होते आमच्याकडे आणि जे माझं दुकान आहे बांगडीचं त्याच्यावरही हे बांगड्याचं काही वगैरे घेतलं माझ्या दुकानात आणि त्यांचं बॅग विसरून राहिलं। ते माझ्याही लक्षात नव्हतं। तर नंतर मी बाहेर येऊन बघितलं तर ते बॅग दिसलं आणि ते बॅग मी उचलून परत ठेवलं काउंटरवर। 2 दिवस मी काउंटरवर ठेवला तो बॅग। नंतर 3ऱ्या दिवशी मी दुकानात ठेवून दिलं। त्याच्यात मी काय झालं की माझ्या ते एका उंदरानं ते बॅग बाजूला नेली आणि त्याचा प्रसाद वगैरे खायला लागले। ते धिंगाणा झाला म्हणून मी काय केलं ते बॅग घरी आणून ठेवलं कारण त्याच्यात मला मूर्ती दिसली, म्हणजे पांढरी चांदीची म्हणतात आणि काही गणपतीची वगैरे काही शंख, घंटा, गणपती हे मी घरी नेली। तर मला असं वाटलं की हे श्रद्धा म्हणजे देवाचं जे आहे या लोकांची श्रद्धा आहे ते येतील। मी अजून चौकशी केली सोनारामध्ये किंवा हे सोन्याची आहे का चांदीची आहे आणि माझा एक विचार असं येऊन राहिला होता की बाबा आले तर खरं आहे त्यांना देऊन देऊ, नाही आले तर हे समजा काही असं याचं विकून ते पंगत वगैरे करून असा माझा विचार होता, माझं मत। नंतर मला एका व्यक्तीनं सांगितलं माझ्या शेजाऱ्यानं की बाबा नाही ते श्रद्धा आहे, त्यांचा जे कुलदैवत असतो ते त्यांना परत करून द्या। तर मी हे आज आले माझ्या दुकानावर, मी यांना सपूर्द हे बॅग केली आहे। माहूरगड येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।